पूर्ण हा जो वर्कशॉप आहे ना, इकडे सगळ्या युनिक प्रकारच्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. खालच्या मूर्त्या आहेत त्या सर्व 2.5 फुटी मूर्ती आहेत आणि वरती बघू शकता इकडे पूर्ण 2 फुटीच्या मूर्ती आहेत. स्वामी समर्थांच्या अवतारातली ही मूर्ती आहे. एकदम सिंपल आणि एकदम चांगला लुक दिलेला आहे मूर्ती. दगडूशेठची मूर्ती आणि दगडूशेठ बोलला तर पूर्ण सोन्याने नटवलेलं आहे. इकडे एकदम प्रॉपर जर तुम्ही डिटेलिंग बघाल मुकुटापासून ते पूर्ण पायापर्यंत प्रॉपर ज्वेलरीने सजवलेली आहे मूर्ती. जशी कस्टमरची डिमांड असेल तशी तुम्हाला इकडे मूर्ती बनवून भेटेल. आता ही विदाऊट प्रभावळ मूर्ती आणि 2.5 फुटीची मूर्ती आहे. मंडळी या बघताय तुम्हाला पूर्ण सर्व मूर्ती 2 फुटीमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला घरगुती जर मूर्ती पाहिजे असतील तर या 2 फुटीमध्ये तुम्हाला सर्व मूर्ती बघायला भेटेल. एकदम बाल गणेशाच्या अवतारापासून भरपूर इकडे तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला भेटेल. मस्तपैकी एकदम डायमंड वर्क पण आहे. वरती तुम्हाला मुकुटावरती पण पूर्ण ज्वेलरीचं काम इकडे पण बघू शकता. पूर्ण गोल्डचं एकदम सुंदर मूर्ती वाटते. ही तिरुपतीच्या अवतारात मूर्ती आहे. बघू शकता काहीतरी युनिक बसण्यासाठी एकदम तिरुपतीच्याच पॅटर्नमध्ये एक बसण्यासाठी आसन बनवलेलं आहे. तुम्हाला 5 फुटामध्ये तुम्हाला ही मूर्ती बघायला भेटेल. नमस्कार मंडळी, मी निशान पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट धमाकेदार व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की यावर्षी मी गणपती म्हणजे आपल्या पेन हमरापूर या एरियातले गणपती कव्हर करणारी सिरीज कंटिन्यू करणार आहे. हा आहे त्याचा 4था पार्ट. यामध्ये तुम्हाला आपण घेऊन आलं आज तुम्ही समोर बघू शकता लंबोदर आर्ट्समध्ये तुम्हाला घेऊन आले. इकडे पण युनिक आणि भारी क्वालिटीच्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटतील. तर आवर्जून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आपल्या व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल आणि अशा नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि भन्नाट व्हिडिओज मी घेऊन येत राहील. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बाय बाय. तरी बघताय हा आहे आपला लंबोदर आर्ट्सचा बोर्ड आणि वरती तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल्स बघू शकता. स्वप्नील पाटील, जगदीश म्हात्रे आणि मंगेश नाईक त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. आणि या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधून तुम्ही इकडे येऊन तुमची मूर्तीसुद्धा बुकिंग करू शकता. आणि हा बघा हा मेन एंट्रन्स आहे आपला लंबोदर आर्ट्स. आणि इकडे त्यांचा इंस्टाग्राम पेज पण आहे. आणि इकडे पत्ता पण दिलेला तुम्हाला. हे बघा कळवेगाव, तालुका पेण, जिल्हा रायगड. तर असा मस्तपैकी सुंदर एंट्रन्स आणि समोर बघताय गणपतीची मूर्ती. तर पूर्ण हा जो वर्कशॉप आहे ना, इकडे सगळ्या युनिक प्रकारच्या मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. आत्तापर्यंत ज्या अगोदरचे आपण ब्लॉग केले त्याच्यामध्ये अशा टाईपच्या मूर्ती नव्हत्या. तर चला तुम्हाला प्रत्येक मूर्तीबद्दल थोडी थोडी माहिती देतो आणि त्यांची डिटेलिंग सांगतो. तर दादा तुमचं नाव काय आणि आपल्या वर्कशॉपचं नाव काय आहे? लंबोदर आर्ट्स. आणि कुठं आहे आपली लोकेशन? प्रॉपर कलवा गावामध्ये आणि स्मारकाच्या जवळ. आणि आपल्या इथं किती साईजपासून किती साईजपर्यंत मूर्ती भेटते? 1 फुटापासून 10 फुटापर्यंत भेटेल. आणि प्राईसचं काय सांगाल? हां, म्हणजे तुम्हाला जे काही डिस्काउंट वगैरे ते तुम्हाला इथे येऊन दादांना भेटेल. हां, रिटेलमध्ये पण भेटेल. ओके. आणि प्राईस वगैरे तुम्हाला मंडळी इथंच येऊन भेटेल. आणि ही पूर्ण आपली डिस्प्ले मूर्ती आहेत ना, जेवढ्या आहेत ते. हे बघा इकडे आपल्या पूर्ण डिस्प्लेच्या मूर्ती आहेत. अजून भरपूर मूर्ती आहेत, ह्या सध्या डिस्प्लेसाठी लावलेल्या आहेत. बरोबर दादा? ओके, धन्यवाद. मंडळी इथे मूर्ती बघताय पाहिलं तर सर्वप्रथम खालच्या मूर्त्या आहेत त्या सर्व 2.5 फुटी मूर्ती आहेत. आणि वरती बघू शकता इकडे पूर्ण 2 फुटीच्या मूर्ती आहेत. इकडे मूर्ती बघू शकता. मूर्तीला मस्तपैकी पिंक कलरचा कॉम्बिनेशन आहे. पेंटिंग आणि डायमंड डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. पूर्ण मुकुटाला, त्याच्यानंतर ज्वेलरीला पूर्ण पिंक कलरच्या थीमने डायमंड डेकोरेशन केलेलं आहे. इकडे साईडला बघू शकता लगेच आपला ब्ल्यू पॅटर्नमध्ये पूर्ण कापडी वर्क आहे. बघा कापडी वर्कमध्ये आणि डायमंड वर्क पण केलेलं आहे पूर्ण मुकुटावरती, सोंडीवरती आणि ज्वेलरीवरती. आणि हे बघा पूर्ण कापडी आहे, शेला आणि पितांबर. ब्ल्यू कलरमध्ये मूर्ती आहे. एकदम सुंदर मूर्ती वाटते आणि 2.5 फुटी मूर्ती आहे. त्याच्यानंतर इकडे बघू शकता सिम्पल एकदम डायमंड वर्क केलेलं आहे. पिवळा आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये ही मूर्ती आहे. तुम्हाला 2.5 फुटी ही पूर्ण लाईन 2.5 फुटीची मूर्ती आहे. या साईडला बघताय थोडीशी युनिक मूर्ती एकदम हवेमध्ये एकदम दाखवलेलं आहे. एकदम डिटेलिंग बघू शकता. इकडे कापडी काम केलेलं आहे पूर्ण आणि व्हाईट कलरमध्ये हा पूर्ण पॅटर्न आहे. त्याच्यानंतर साईडला बघता एकदम बसलेली शांत मूर्ती आहे. व्हाईट कलरमध्ये कापडी काम आहे, डायमंड वर्क वगैरे आणि शेला वगैरे पितांबर तुम्ही बघू शकता. व्हाईट कलरमध्ये थीम मॅच केलेली आहे. त्याच्यानंतर या साईडला बघताय इकडे एकदम पिंक कलर कॉम्बिनेशनची गणपतीची मूर्ती आहे. एकदम सुंदर आणि युनिक वेने त्याला डेकोरेशन केलेलं आहे. हे पूर्ण बघू शकता एकदम भारी वाटते. आणि एकदम हवेमध्ये पण हे एकदम प्रॉपरली ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. आणि मूर्तीची आखणी पण तुम्ही इकडे बघू शकता. एकदम मूर्तीमध्ये जिवंतपणा जणू काय या जाणून येते. आणि एकदम मस्त मूर्ती आहे. कापडी काम आहे, त्याच्यानंतर डायमंड वर्क केलं आहे पूर्ण मुकुटावरती, ज्वेलरीवरती. आणि कापड पण एकदम मस्त युनिक वेने ड्रेप केलेलं आहे. तर मंडळी या 2 मूर्ती बघताय. या साईडला स्वामी समर्थांच्या
अवतारातली ही मूर्ती आहे. एकदम सिम्पल आणि एकदम चांगला लुक दिलेला आहे मूर्तीला. जास्त काय एकदम झगमगाट नाही, एकदम सिम्पल मूर्ती आहे आणि सुंदर एकदम मूर्ती आहे. ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. त्याच्या साईडला आपण बघू शकता ही आहे दगडूशेठची मूर्ती आणि दगडूशेठ बोलला तर पूर्ण सोन्याने नटवलेलं आहे इकडे. एकदम प्रॉपर जर तुम्ही डिटेलिंग बघाल मुकुटापासून ते पूर्ण पायापर्यंत प्रॉपर ज्वेलरीने सजवलेली आहे मूर्ती. पूर्ण डायमंड वर्क, गोल्ड वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्वेलरीला पण पूर्ण गोल्ड वर्क केलेलं आहे आणि इकडे बघू शकता कापडी काम आहे पूर्ण आणि एकदम ही सुंदर मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती 2.5 फुटाची आहे. तर मंडळी ही मूर्ती बघताय टिटवाळाची मूर्ती आहे एकदम आणि एकदम सुंदर मूर्ती आहे. पूर्ण कापडी वर्क केलेलं आहे आणि ज्वेलरी पण आणि गोल्डचा यावर्षी नवीन काहीतरी पॅटर्न तुम्हाला इकडे बघायला भेटते. ज्वेलरी आणि गोल्डमध्ये तुम्हाला एकदम चांगला आणि एक थोडा युनिक वे बघायला भेटेल तुम्हाला. ही पण एक 2.5 फुटीच मूर्ती आहे. त्याच्यानंतर जशी तुम्हाला ती मगाशी पिंक मूर्ती दाखवली होती तशी सिमिलर ही मूर्ती आहे. मस्तपैकी असा कापड आपला पितांबर आणि शेला मस्तपैकी ड्रेप केलेला आहे. त्याच्यानंतर इकडे वरती ह्याच्यामध्ये तुम्हाला डायमंड वर्क नाही बघायला भेटणार, इकडे तुम्हाला पूर्ण गोल्ड वर्क बघायला भेटेल आणि डिटेलिंग बघू शकता. एकदम प्रॉपर मूर्ती सजवलेली आहे आणि आखणीमध्ये पण एकदम जिवंतपणा वाटते. एकदम मस्त मूर्ती सजवलेली आहे एकदम. त्याच्यानंतर साईडला इकडे बघताय तर मंडळी ह्या 2 मूर्ती बघताय, तुम्हाला मूर्ती बघूनच समजली असेल तर ही आपल्या लालबागच्या राजाची मूर्ती आणि हिला बघूनच एकदम तुम्हाला भारी वाटेल कारण पूर्ण प्रॉपर डिटेलिंग केलेलं आहे कापडापासून पूर्ण डायमंड वर्कपर्यंत. एकदम 2.5 फुटाची मूर्ती आहे पण एकदम सुंदर मूर्ती आहे. घरगुती तुम्ही आपल्या घरातल्या गणपतीसाठी नक्की ही मूर्ती मी तुम्हाला सजेस्ट करेल. ही तुम्ही मूर्ती घेऊ शकता आणि इकडे बघताय प्रॉपर डिटेलिंग तुम्ही कापडी काम एकदम परफेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी पूर्ण डायमंड वर्क, मुकुटावरती पूर्ण एकदम प्रॉपर डायमंड वर्क केलेलं आहे. एकदम सुंदर मूर्ती आहे अशी. मंडळी ही मूर्ती बघताय महाराजा मूर्ती आहे आणि एकदम मूर्तीचा जो लुक आहे त्याच्यावरूनच तुम्हाला समजलं असेल. एकदम मस्तपैकी कापडी काम केलेलं आहे. इकडे बघू शकता मरून, रेडिश मरून टाईपचा हा एक पॅटर्न आहे आणि व्हाईट कलरचा त्याच्यावरती हे केलेलं आहे. पूर्ण ह्याच्यावरती डायमंड वर्क प्लस तुम्हाला ज्वेलरीचा जो गोल्ड वर्क आहे तो तुम्हाला दोन्ही इकडे बघायला भेटेल. मंडळी ही मूर्ती बघताय एकदम मस्तपैकी सिंहासनावरती बसलेलं आहे. 2 साईडला वाघ आहेत. त्याच्यानंतर इकडे बघू शकता पूर्ण कापडी काम केलेलं आहे. इकडे गोल्ड वर्क पण वरती बघू शकता. पूर्ण मुकुटापासून पूर्ण ज्वेलरीपर्यंत पूर्ण गोल्ड वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या साईडला तुम्ही बघताय एकदम सुंदर मूर्ती आहे. नंदी आहे इकडे आपल्या साईडला, या चित्रामध्ये नंदी, एक साईडला उंदीर मामा. त्याच्यानंतर पूर्ण हे बघू शकता कापडी आपला हे केलेलं आहे, धोतर पूर्ण नेसवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण आपला पितांबर आणि ज्वेलरी तुम्हाला बघायला भेटेल. यावर्षी ज्वेलरीमध्ये आपल्याला इकडे ही व्हरायटी चांगली बघायला भेटली की इकडे एक वेगळ्या टाईपची ज्वेलरी तुम्ही बघू शकता. नॉर्मली आपल्याला डायमंड वर्क वगैरे असतो पण इकडे तुम्हाला प्रॉपर ज्वेलरी बघायला भेटेल. गणपतीच्या हातामध्ये मस्तपैकी डमरू आहे आणि काइंड ऑफ शंकर अवतार तुम्हाला या मूर्तीमध्ये बघायला भेटेल. तर मंडळी ही मूर्ती बघताय, मूर्ती बघूनच तुम्हाला समजलं असेल की माऊली रूपात ही मूर्ती आहे, पांडुरंगाच्या अवतारात ही मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कापडी काम, ज्वेलरी एकदम प्रॉपर बघायला भेटेल. ह्याच्यामध्ये कापडी काम बघाल तर पिंक कलरचा याला धोतर नेसवलेला आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी पण इकडे बघू शकता, पूर्ण ज्वेलरी, मुकुट आणि वरती पण पूर्ण पिंक कलर कॉम्बिनेशन मॅच करून वरती डायमंडने डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर ही आहे माऊली रूपी मूर्ती आणि ह्याचं डेकोरेशनला पण किती वेळ लागतो, कशा कोण डेकोरेशन करतो ते पण मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी 2.5 फुटीमध्ये तुम्हाला ह्या 2 मूर्ती पण एकदम बघण्यासारख्या वाटेल. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगू तर डुअल पॅटर्नमध्ये कलर आहे. इकडे बघू शकता तो कलर इकडून या साईडला झाला की थोडा कलर चेंज होतो, शायनी कापड आहे. तर मंडळी ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा मस्तपैकी तुम्हाला इकडे शेला दिलेला आहे. गोल्डची पूर्ण डेकोरेशन, ज्वेलरी पूर्ण गोल्डची आहे, मुकुटावरती पण गोल्ड वर्क आणि एक थोडा इकडे बघू शकता युनिक काहीतरी एक त्यांनी ट्राय केलेलं आहे पॅटर्न. मस्त एकदम सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या साईडला बघताय एकदम खतरनाक लुक देणारी ही मूर्ती आहे. एकदम हवेमध्ये असा एक लुक दाखवला आहे. दोन्ही पण साईडला तुम्ही बघू शकता मस्तपैकी ब्ल्यू कलरचा पितांबर आणि कमरेला असं हे बांधलेलं आहे पिवळ्या कलरचा ज्वेलरी आणि ज्वेलरीमध्ये पण इकडे बघू शकता हे काहीतरी नवीन इकडे बघायला भेटते. ज्वेलरीमध्ये पण भरपूर आता नवीन टाईप्स आले. तर इकडे मुकुटावरती ज्वेलरी आणि इकडची ज्वेलरी पूर्ण एकदम भारी मूर्ती वाटते. दोन्ही पण मूर्ती एकदम सुंदर आहेत आणि दोन्ही पण मूर्ती 2.5 फुटीच्या आहेत. स्वामींच्या रूपातली मूर्ती, जशी तुम्हाला मी अगोदर पण थोड्या वेळापूर्वी दाखवली, ती पण स्वामींची मूर्ती होती. ह्याच्यामध्ये जास्त तुम्हाला झगमगाट आणि जास्त डेकोरेशन बघायला नाही भेटणार, पण एकदम सिम्पल आणि मिनिमलिस्टिक डेकोरेशन तुम्हाला या मूर्तीमध्ये बघायला भेटेल. व्हाईट कलरचा कलर कॉम्बिनेशन यूज करून ही मूर्ती बनवलेली आहे. हातामध्ये गुलाबाचं फूल, वरती मुकुटाला ज्वेलरी,
एकदम मिनिमल इकडे तुम्ही थोडीफार ज्वेलरी बघू शकता आणि एकदम सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती 3 फुटामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. अशाच टाईपची सिमिलर तुम्हाला 2.5 फुटामध्ये पण बघायला भेटेल, पण थोडा वेगळ्या रूपात थोडा वेगळ्या पोझिशनमध्ये तुम्हाला ती मूर्ती बघायला भेटेल. मंडळी ही पण बघता 2.5 फुटामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती आहे. मगाशी तुम्हाला मी दाखवली ती प्रभावळीसोबत मूर्ती होती. आता काही लोकांची कशी डिमांड असते की प्रभावळीसोबत पाहिजे किंवा एखादा मखरच तसा डेकोरेट करतो की प्रभावळीसारखा वाटतं. त्याच्यासाठी जशी कस्टमरची डिमांड असेल तशी तुम्हाला इकडे मूर्ती बनवून भेटेल. आता ही विदाऊट प्रभावळ मूर्ती आणि ही 2.5 फुटीची मूर्ती आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता गुलाबी कलरचा मस्तपैकी आपला पितांबर नेसवलेला आहे. त्याच्यानंतर शेला बघू शकता ब्ल्यू कलरचा आहे आणि इकडे पण तुम्हाला ज्वेलरीमध्ये तीच टाईप बघायला भेटेल. त्याच्यानंतर ह्याच्या साईडला तुम्ही बघताय इकडे आहे मस्तपैकी एकदम ही मूर्ती तुम्हाला मस्तपैकी सोफ्यावरती बसलेल्या आसनामध्ये तुम्हाला ही मूर्ती बघायला भेटेल. ब्ल्यू कलरचा इकडे त्याला धोतर नेसवलेला आहे. त्याच्यानंतर ज्वेलरी पण बघू शकता आणि पूर्ण ह्या वर्षी तुम्हाला जसं मी सांगितलं की डायमंड वर्क थोडं कमी झालं आणि डायमंड वर्कच्या बदली ही तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये आणि हे प्रॉपर गोल्डन टाईप वाटते, तशी ओरिजिनल ज्वेलरी जशी काय तसं वाटते. आणि एकदम ही मूर्ती पण एकदम सुंदर आहे, एकदम बसलेल्या रूपात आणि ह्या दोन्ही मूर्ती पण तुम्हाला 2.5 फुटीमध्ये बघायला भेटतील. मंडळी ह्या बघताय तुम्हाला पूर्ण सर्व मूर्ती 2 फुटीमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला घरगुती जर मूर्ती पाहिजे असतील तर या 2 फुटीमध्ये तुम्हाला सर्व मूर्ती बघायला भेटेल. एकदम बाल गणेशाच्या अवतारापासून भरपूर इकडे तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला भेटेल. ह्या साईडला तुम्ही इकडे बघताय ही पण एकदम सुंदर मूर्ती आहे. त्याच्या साईडला जास्त डेकोरेशन आणि प्रॉपर भारी मूर्ती वाटते. एकदम व्हाईट कलर कॉम्बिनेशन आहे, मोरपंख आहे, फेटा आहे आणि हातामध्ये गुलाब आहे. ही पण मूर्ती एकदम सुंदर आहे. तर 2 फुटामध्ये तुम्हाला मूर्ती पाहिजे असेल तर इकडे तुम्ही येऊन ह्या तुम्हाला भरपूर ह्या तर डिस्प्ले मूर्ती आहेत, अशा तुम्हाला भरपूर व्हरायटीच्या अजून ऑप्शन्स इकडे येऊन भेटतील आणि तुम्हाला प्राइसिंग पण इकडेच येऊन समजेल. तर मंडळी ह्या पण तुम्हाला 2 फुटीच्या व्हरायटीमध्ये हे पण ऑप्शन बघायला भेटतील. हे पण मूर्ती एकदम सुंदर आहे. त्याच्यानंतर इकडे साईडला आपण ब्ल्यू आणि व्हाईटच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये डायमंड वर्कने ही मूर्ती सजवलेली तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ही पण एक ब्ल्यू कलरमध्ये, बट ह्याच्यात तुम्ही नोटीस कराल की कापडी काम नाही केलेलं, ह्याच्यामध्ये आहे पेंटिंग आणि ती पेंटिंग थोडी युनिक पेंटिंग वाटते. तर ही पण मूर्ती ह्याच्यामध्ये, ह्या 2 मूर्ती पण तुम्हाला 2 फुटीमध्येच बघायला भेटतील. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवलं 2 फुटी आणि 2.5 फुटीच्या मूर्ती. आता तुम्हाला दाखवतो मी 4 फुटीची मूर्ती आणि इथे बघू शकता इकडे आपल्याला 3 इथे ऑप्शन्स आहेत 4 फुटीच्या मूर्तीमध्ये. इथे बघू शकता मस्तपैकी सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे, दोन्ही साईडला वाघ आहेत. त्याच्यानंतर पूर्ण कापडी वर्क आणि ज्वेलरी वर्क आणि वरती बघू शकता हे या वर्षीचं मेन अट्रॅक्शन आहे की मुकुटावरती मोरपंख एकदम सुंदर दिसून येते आणि मॅच पण होते मूर्तीसोबत. रेड कलरचा धोतर नेसवलेला आहे आणि ब्ल्यू कलरचा शेल आहे. ज्वेलरी वर्क तुम्ही बघू शकता इकडे डिटेलिंगमध्ये प्रॉपर. मुकुटावरती जसं मी तुम्हाला सांगितलं मोरपंखांचा एक मस्त कॉम्बिनेशन मॅच होतं. तर मंडळी ही मूर्ती बघताय तुम्हाला मोर फर्निचरवरती माऊलींच्या रूपात मूर्ती बसलेली तुम्हाला बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला येल्लो आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन बघायला भेटेल. येल्लो कलरमध्ये धोतर नेसवलेलं आहे आणि डिटेलिंग बघू शकता प्रॉपर. हे बघा कापडी काम केलं आणि त्याच्यावरती मस्तपैकी एकदम डायमंड वर्क पण आहे. वरती तुम्हाला मुकुटावरती पण पूर्ण ज्वेलरीचं काम इकडे पण बघू शकता. पूर्ण गोल्डचं एकदम सुंदर मूर्ती वाटते ही. ह्याच्या साईडलाच तुम्ही बघू शकता एकदम पिंकिश टाईप कलर आहे तुम्ही बघू शकता आणि जो धोतर आहे एकदम मस्तपैकी त्याला ड्रेप केलेलं आहे. त्याच्यानंतर मूर्ती एकदम काइंड ऑफ बसलेली आहे पण थोडी उभट मूर्ती आहे आणि ही पण 4 फुटीच्या आसपास ही मूर्ती आहे. 4.5 फुटीमध्ये ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल. ह्याच्यामध्ये फर्निचर वरती बसलेली मूर्ती आहे आणि दोन्ही साईडला सिंह आहेत. त्याच्यानंतर खाली आपला उंदीर मामा ब्ल्यू कलरचा मस्तपैकी धोतर नेसवलेला आहे. ज्वेलरी गोल्ड वर्क आणि वरती तुम्ही बघू शकता पूर्ण मोरपंखांचं डेकोरेशन. ही मूर्ती तुम्हाला 4.5 फुटीमध्ये बघायला भेटेल. त्याच्या साईडला जी मूर्ती आहे ती तुम्हाला दाखवतो ती 5 फुटीची मूर्ती आहे आणि ती पण एकदम भारी मूर्ती आहे. तर मंडळी ही मूर्ती 5 फुटीमध्ये मूर्ती आहे आणि बघू शकता तुम्हाला बघूनच एक लुक समजला असेल की ही तिरुपतीच्या अवतारात मूर्ती आहे. बघू शकता काहीतरी युनिक बसण्यासाठी एकदम तिरुपतीच्याच पॅटर्नमध्ये एक बसण्यासाठी आसन बनवलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता एकदम धोतर आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीचा कापड आहे आणि त्याच्यावरती पण टिकल्यांची एकदम म्हणजे एक पॅटर्न आहे त्याच्यावरती. खाली बघू शकता उंदीर मामा. त्याच्यानंतर कमळ आहे रेड कलरचा पूर्ण धोतर. त्याच्यानंतर रेड कलरचा मॅचिंगच त्याला शेल आहे. ज्वेलरी वर्क तुम्ही इकडे बघू शकता. ज्वेलरी वर्क पण एकदम डायमंड वर्क ज्वेलरी वर्क प्रॉपर केलेलं आहे. वरती पण एकदम मुकुटाला प्रॉपर ज्वेलरी वर्क केलेलं आहे. हातामध्ये शंख आणि मूर्तीमध्ये बघूनच म्हणजे डोळ्यात एकदम जिवंतपणा असा जाणवता येतो आणि एकदम मूर्ती खतरनाक आहे. ही मूर्ती तुम्हाला 5 फुटामध्ये तुम्हाला ही मूर्ती बघायला भेटेल. इथे बघताय आपला दादा पेंटिंग करते मूर्तीला. दादा किती वर्षापासून करतोस तू पेंटिंग? 4 वर्ष. आणि तुझं वय काय? 18 वर्ष. म्हणजे 14 वर्षापासून तू पेंटिंग करतोस.
आणि किती किती वेळ लागते एक मूर्ती पेंटिंग करायला तशी पूर्ण? पेंटिंग करायला 1.5-2 तास जातात. 1.5-2 तास जातात. आणि तसा नॉर्मली दिवसात किती मूर्ती पेंटिंग करतस तू? 8-10 मूर्ती करतस? भारी एकदम. तर मंडळी बघू शकता एवढ्या कमी वयापासून आपल्या दादांनी चालू केलं मूर्ती पेंटिंग करायला. आणि मूर्तीच्या पेंटिंगमध्ये तुम्ही आताच चालू केलीस नाही पेंटिंग करायला? आताच चालू केले आणि दिवसामध्ये 8 ते 10 मूर्ती तो पेंटिंग करतो. तर आता हा झाला पेंटिंगचा भाग. तुम्हाला इकडे भरपूर मूर्ती बघायला भेटते, जसं काम अजून बाकी आहे पेंटिंगचं डेकोरेशनचं. इकडे समोर बघू शकता, इकडे दादा आपले डेकोरेशनचं काम करत आहेत. तर दादा आपली मूर्तीमध्ये हा कुठला नवीन पॅटर्न आला गोल्डचा, काय बोलतात त्याला? गोल्डन मॅट. आणि मूर्ती तरी साधारणपणे एक मूर्ती डेकोरेशन करायला किती वेळ लागते? अर्धा दिवस जाते. आणि एका दिवसात म्हणजे किती? 1 ते 2 मूर्ती फार फार तर. ही किती फुटीची मूर्ती आहे? 3 फुटीची मूर्ती. मंडळी बघू शकता डेकोरेशनला इकडे मोर पंख वगैरे पण आहेत. त्याच्यानंतर इकडे पण भरपूर असे तुम्हाला हे डेकोरेशनचं पूर्ण सामान आहे. आणि दादा इकडे डेकोरेशन करतात. आणि दादा किती वर्षापासून डेकोरेशन करता तुम्ही? डेकोरेशन किंवा पेंटिंग? 15 वर्षापासून काम करता. आणि तुमचं वय किती आहे? ओके. तर दादांना भरपूर म्हणजे वयाच्या अर्धा एक्सपिरियन्स त्यांना ह्याच्यामध्ये गणपतीची मूर्तीचं डेकोरेशन बोला किंवा पेंटिंग बोला. तर दादा एक नंबर भारी वाटलं भेटून तुम्हाला. आपल्या वर्कशॉपला म्हणजे भरपूर लोक यावे आपले व्हिडिओ बघून. तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले कॉन्टॅक्ट तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्या वर्कशॉपला येऊ शकता. दादा तुम्हाला नक्कीच डिस्काउंट देतील. तर मंडळी मूर्ती तर तुम्हाला आवडली असेल तर ब्लॉग पण आपला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि असे नवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट करून सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर चला अशाच भन्नाट ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओज ही सिरीज मी कंटिन्यू करणार आहे. दररोज किंवा दर आठवड्याला तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतोय गणपती बाप्पा मोरया.